कालच मी गावावरून पुण्याला आले. तर गावावरून येताना नागली पण सोबत आणली होती. म्हटलं चला नागलीच्या ह्या वर्षी पापड्या करून बघूया. तर फर्स्ट टाईम करायच्या होत्या मला. तर यासाठी इथे सकाळचं सगळं काही काम आवरून घेतलं आणि म्हटलं चला आता गॅलरीमध्ये बसून नागली थोडीफार साफ करूया. त्यासाठी सोफामध्ये घेऊन काही काड्या वगैरे असतील त्या छान अशा निसून घेतल्या. त्यानंतर किचनवरती घमेलं ठेवलं. घमेल्यामध्ये नागली टाकली आणि ती 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची होती. तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा मी नागली त्यामध्ये ॲड केली आणि पुन्हा धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे 3 दिवस भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर ते आपल्याला सुकवून दळायचे आहे. तर त्यासाठी भिजत ठेवली. त्यानंतर आम्हाला दुपारी किराणा घ्यायला जायचं होतं. त्यासाठी इथे किराणा दुकानात गेले, बिल केलं आणि घरी आले. तर घरी म्हटलं चला आता किराणा भरून देऊया. 4-4:30 वाजले होते. तर यासाठी जो काही किराणा आणला होता तो व्यवस्थित असा काढून घेतला. तर इथे बघू शकता पापडाचं 2 किलो पीठ घेतलं होतं मी. तर त्यावरती मला 2 लायटर फ्रीमध्ये मिळाले आहेत. तर क्वालिटी पण छान आहे म्हणायला, तसं काही एवढं असं हलक्यातलं नाही. त्यानंतर सर्व काही सामान मला आता व्यवस्थित जे काही आपण स्टोरेजसाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये भरून घ्यायचं होतं. तर हे साबणं वगैरे काही वेगळं काढून ठेवलं. त्यानंतर जे काही बरण्यांमध्ये भरायचं होतं तर इथे मीठ पण भरून घेतलं आणि बाकीचे जे काही रिकामे झालेल्या होत्या बरण्या त्यामध्ये पण म्हटलं भरून घेऊया. तर इथे मी ओवा पण आणला होता, ओवा पण लागत होता. तर ओवा पण भरून ठेवला आणि बाकीचे जे काही साहित्य असेल ते पण भरून ठेवलं. तर आता पापड बनवायचे. तर पापड, खारं, डिंक वगैरे असं काही आणलं होतं. त्यानंतर लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.